नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईल ह्या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण मैद्यापासून खुसखुशीत मठरी कशी बनवायची, अगदी महिनाभर टिकेल अशी मठरी आहे। खायला पण एकदम मस्त आहे। छोट्या भुकेसाठी, मुलांच्या टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया। सर्वात आधी काय करायचं, एका परातीमध्ये किंवा भांड्यामध्ये मैदा घ्यायचा, त्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं, थोडासा ओवा घ्यायचा आणि ओवा असा क्रश करून त्या मैद्यामध्ये घालून घ्यायचा। आता नंतरची स्टेप आहे, थोडीशी कसुरी मेथी घ्यायची, ती देखील हातावर क्रश करायची आणि मग त्या मैद्यामध्ये घालून घ्यायची। आता एका तडका पॅनमध्ये किंवा छोट्या कढईमध्ये तेल घ्यायचंय, ते तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचंय आणि आता त्या मैद्यामध्ये घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने, कारण तेल आपण कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। हे चमच्याच्या साहाय्याने असं मिक्स केल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित आता हाताच्या साहाय्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, कारण आता तेल थंड झालेलं आहे। गरम गरम हाताने मिक्स नाही करायचं। तर ही मठरी खायला खूप मस्त लागते, खुसखुशीत लागते, मुलांना खूप आवडते आणि आपल्या चारच्या छोट्या भुकेसाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे। तर हे असं हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला जर तेल वापरायचं नसेल तर तुम्ही तुपाचा वापर देखील करू शकता। आता हे असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, झटपट होणारी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। आता हे तेल असं व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून ह्याचा घट्ट गोळा मळून घेणार आहोत। आपण दुधाचा वापर केलेला नाहीये किंवा पाणी कोमट किंवा गरम देखील घेतलेलं नाही, आपलं नॉर्मल पाणी घेतलेलं आहे आणि आता आपण याचा घट्ट गोळा मळून घेणार आहोत। आपल्याला याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। तुम्ही जर पातळ गोळा मळला तर मठरी चांगली होणार नाही, खुसखुशीत होणार नाही। आता काय करायचं, एक 15 मिनिटानंतर हा गोळा पोळपाटावर घ्यायचा आहे, याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे आणि मग याची आता आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। मी साटा वगैरे काही करून घेतलेला नाहीये, तो स्किप करून आपण एक दुसरी ट्रिक आपण वापरणार आहोत। तर ह्या पद्धतीने ह्याची पोळी अशी लाटून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता मी साधारणपणे कशी आणि कितपत जाड लाटली येते। आता एका वाटीमध्ये तूप पातळ करून घेतलेलं आहे आणि ब्रशच्या साहाय्याने आपण ह्या पोळीला हे तूप लावून घेतलेलं आहे। आता तूप लावल्याच्या नंतर थोडंसं कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आणि ते ह्या पोळीवर असं भुरभुरून टाकायचं आहे। आता याची घडी घालायची आहे ह्या पद्धतीने आणि अलगद याला थोडंसं दाबायचं आहे। आता इकडून देखील परत याच्या साईडचे जे काठ आहे ते देखील दाबायचे आहे आणि ह्याला आता अजून एक घडी पाडून आपण परत ह्याच्यावर थोडंसं तूप लावायचं आहे आणि परत थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे। आता ह्याची परत घडी घालून घ्यायची आहे आणि ह्याला आता थोडंसं आपल्याला लाटून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने ही मठरी खूप खुसखुशीत लागते आणि ह्याचे लेयर्स देखील खूप छान पडतात। तर रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ह्या पद्धतीने असं लाटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अतिशय सोपी पद्धत आहे आणि नंतर आपण चाकूच्या किंवा पिझ्झा कटरच्या साहाय्याने याचे छोटे छोटे काप करून घेणार आहोत, हे असे। आता दुसरीकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। जोपर्यंत मी याचे काप करून घेते तोपर्यंत आपलं तेल देखील गरम होतंय। ह्या पद्धतीने करायचे आहेत। तुम्हाला जर मैदा नको असेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर देखील मैद्याच्या ऐवजी करू शकता। तर ह्याच पद्धतीने मी बाकीचे काप देखील करून घेतेय। तुम्ही बघू शकता असे थोडेसे लांब लांब काप आपण करून घेतोय किंवा साईज किंवा काप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे करू शकता। किंवा ही मठरी जर तुम्हाला तेलात तळायची नसेल तर तुम्ही तेलाऐवजी तळण्यासाठी तुपाचा वापर देखील करू शकता। आता बघितलं तुम्ही मी काप कसे केलेत।
आता हे काप करून झालेले आहे. आपलं तेल देखील गरम झालं आहे. आता ह्याच्यामध्ये ही मठरी टाकून आपल्याला सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम आपण मध्यम ठेवलेली आहे आणि मध्यम फ्लेमवरच आपण ही मठरी तळून घेणार आहोत. मठरी व्यवस्थित तळून घ्यायची आहे म्हणजे ती लवकर खराब होत नाही. साधारणपणे 1 महिना तर ही मठरी आरामात टिकते. आता तुम्ही बघू शकता हळूहळू याचा कलर देखील बदलायला सुरुवात झालेली आहे आणि घरी केलेली असल्यामुळे हायजीनचा कुठलाही याच्यामध्ये इश्यू नसतो, म्हणून मी घरच्या पदार्थांना जास्त प्रेफरन्स देते, बेसिकली मुलांसाठी. आता झाली आहे आपली मठरी तळून. आता आपण हिला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मी ह्याच पद्धतीने बाकीची मठरी देखील तळून घेतलेली आहे. आता तुम्हाला बाउलमध्ये काढून दाखवतेय. हे बघा, तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते ते. तर भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.